पुणे में हुई रेव पार्टी मामले में राज्य महिला आयोग की अध्यक्ष रूपाली चाकणकर ने कहा कि ऐसी पार्टियां युवाओं को नशे की ओर ले जाती है और समाज को नुकसान पहुंचाती है। उन्होंने केंद्र और राज्य सरकार की ड्रग्स के खिलाफ कड़ी कार्रवाई की सराहना की और कहा कि पुलिस जल्द कठोर कदम उठाएगी। साथ ही उन्होंने कहा कि इस मामले में जुड़े राजनीतिक दलों पर भी कड़ी नजर रखी जानी चाहिए। कोल्हापुर में महिला आयोग की सक्रियता और अल्पवयीन अपराधों पर भी उन्होंने बात की। पुण्याचे क्राईमचे डीसीपी निखिलजी पिंगळे या संपूर्ण घटनेचा तपास करतात आहेत आणि आपण सगळ्यांनी उभ्या महाराष्ट्राने पाहिलं की या रेव पार्टीमध्ये ज्या पद्धतीने ड्रग्स गांजा आणि ज्या पद्धतीची ही पार्टी होती, एकतर उद्याच्या समाजाचं भवितव्य ज्या तरुणाईच्या हातामध्ये आहे, त्या तरुणाईला नशेकडे घेऊन जाणाऱ्या या पार्ट्या आहेत आणि समाजाला खऱ्या अर्थानं कीड लावण्याचं काम या माध्यमातून होत असतं। केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ड्रग्सच्या विरोधातली मोहीम फार प्रखर केलेली आहे। मला विश्वास आहे पोलीस याच्यावरती तर निश्चितपणाने कठोर कारवाई करतीलच, पण अशा पद्धतीने फार चुकीच्या घटना घडत असताना आणि त्या राजकीय घरातून घडतात आहे, त्याच्यामुळे पोलीस तर कारवाई करतीलच, पण ज्या पक्षाचे याच्यामध्ये लोक आहेत किंवा ज्यांच्या माध्यमातून हे सगळं केलं जातंय तर त्यांच्यावरती सुद्धा कुठेतरी लगाम बसला पाहिजे। तर समाजामध्ये आपण प्रतिनिधित्व करत असताना आपली भूमिका, आपलं वर्तन हे समाजाला निश्चित अनुकरण करेल असं असलं पाहिजे असं मला वाटतं। विरोधकांकडून आरोप केला अशा पद्धतीचा आरोप देखील होते की हा ट्रॅप सगळा, कारण गिरीश महाजन आणि त्यांचा जो काही वाद चालू होता त्या वादातून ट्रॅप अशा पद्धतीने नियोजनबद्ध हे केलं की त्याचे सर्वच विरोधी पक्ष बोलत आहेत। राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून माझा संविधानावर, घटनेवर आणि कायद्यावर विश्वास आहे। कालपासून पोलीस यामध्ये तपास करत असताना पोलिसांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि आपल्या सगळ्यांसमोर ज्या घटना घडल्या त्या त्यांनी मांडलेल्या आहेत। तर मला असं वाटतं आपण पोलिसांना तपास करण्यासाठी काही अवधी देणं गरजेचं आहे। यामधील काही मेडिकल रिपोर्ट सुद्धा समोर येतील, ते सुद्धा पोलीस आपल्या समोर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडतील। त्याच्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी हा कायद्याच्या चौकटीतून होईल, आपण वाट पाहूया। मला असं वाटतं कोल्हापूरकरांना मला सांगायला आनंद वाटेल, सर्वाधिक भेटी मी कोल्हापूरमध्ये आणि आढावा बैठकीच्या निमित्तानं दिलेल्या आहेत आणि ह्या सगळ्याचा रिव्ह्यू घेण्यासाठी मी आज एसपी ऑफिसला आले आणि म्हणून मी तुम्हाला विनंती केली होती की मी जाऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला तुम्हाला अजून फार सविस्तर आढावा देता येईल। राज्य महिला आयोगाकडे महाराष्ट्रातल्या अनेक केसेस येतात, अनेक तक्रारी येतात, त्याचा पाठपुरावा करत असताना आम्ही संबंधित विभागाला त्या तक्रारी पाठवत असतो आणि बऱ्याच वेळा त्या तक्रारीच्या कधी कधी न्यायप्रविष्ट असतात, कधी त्या समुपदेशनाकडे असतात, कधी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून चालतात आणि बऱ्याच वेळा या गोष्टींसाठी आम्ही स्वतः जेव्हा पोलीस अधीक्षक असतील किंवा संबंधित विभागाचे अधिकारी असतील ज्यांच्याशी चर्चा केल्यानंतर बऱ्याच वेळा त्या केसेस लवकर आम्हाला निकालात काढता येतात आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने मी एसपीची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आले। यामध्ये